नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ नवोदयची एक्झाम देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोघांसाठी सुद्धा काय ठरणार आहे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा ठरणारा व्हिडिओ आहे। कारण बघा काय झालेलं आहे त्या ठिकाणी, तर नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे आणि डिसेंबर महिना काय होत आहे त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि जसा डिसेंबर महिना सुरू होत आहे तशी तुमची एक्झामची डेट सुद्धा काय होत आहे त्या ठिकाणी जवळ येत आहे। काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट सुद्धा मिळालेले असेल, काही विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट सुद्धा काय केलेले असेल, डाउनलोड केलेले असेल। आणि बघा आता पुढचे येणारे दिवस हे एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, परंतु काय होते या ठिकाणी की जशी जशी परीक्षेची तारीख जवळ यायला लागते तसं तसं मनामध्ये भीती वाढायला लागते। काही विद्यार्थ्यांना असं वाटते की माझा अभ्यास झालेला आहे की नाही, मग माझा पेपर चांगला जाणार की नाही, मग असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी की मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, काही निगेटिव्ह थॉट्स क्रिएट होतात। मग बघा अशा सगळ्या सिच्युएशन्सला कसं काय हँडल करायचं याच्यासाठी आजचा व्हिडिओ काय ठरणार आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण बघा आपण ज्या परीक्षेची तयारी केलेली आहे ती परीक्षा चांगली जावी याच्यासाठी आपल्याला पुढचे काही दिवस अलर्ट राहणं खूप जास्त गरजेचं आहे। मग पुढच्या काही दिवसामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, एक्झामच्या दृष्टीने कोणते अशी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की ज्याचं आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी रिव्हिजन केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, दोघांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरण्यामागचं रिझन हे आहे की तुम्हाला मी या ठिकाणी काही टिप्स प्रोव्हाइड करते की या टिप्स जर तुम्ही फॉलो कराल तर नक्कीच तुमची एक्झाम चांगली जायला काय होईल त्या ठिकाणी मदत होईल। काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं असेल त्या ठिकाणी प्रॅक्टिस पेपर द्यायला सुरुवात केलेली असेल, कदाचित असं होतही असेल, काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क त्याच्यामध्ये येत असतील, काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काय होतंय त्या ठिकाणी कमी मार्क येत असेल, तरी बघा त्या ठिकाणी अगदी पॅनिक होऊ नका। आणि पालकांनाही माझं सांगणं आहे बघा की तुमचे विद्यार्थी जी परीक्षा देणार आहेत, म्हणजे तुमचे जे पाल्य आहे ती परीक्षा देणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी एक सपोर्टिव्ह रोल प्ले करायचा आहे। कारण काय होत आहे की आपला जो पाल्य आहे, आपला जो बाल्य आहे तो काय करणार आहे, जी एक्झाम देणार आहे त्याला काय करावं लागत आहे या ठिकाणी एका मेंटल स्ट्रेसमधून जावं लागते। कारण त्याला शाळेत जायचं आहे, शाळेचा अभ्यास करायचा आहे आणि असं सगळं करून तो काय करत आहे त्या ठिकाणी नवोदयचं प्रिपरेशन करत आहे। त्याच्यामुळे बघा माझं असं सांगणं आहे की विद्यार्थी आणि पालक मित्रांनो दोघांनी काय करायचं आहे त्या ठिकाणी की अभ्यास व्यवस्थित व्हावा या दृष्टीने काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे। तर बघा आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, मी तुमच्या मदतीसाठी आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा की आपण काय करणार आहोत, जी परीक्षा देणार आहोत तर त्याचा पॅटर्न तर आपण स्टडी केलेलाच असेल, पण पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण जी एक्झाम देणार आहोत त्याच्यामध्ये असणारे जे टोटल सब्जेक्ट आहे ते किती आहेत बघा। तर या ठिकाणी काय होतंय, मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तर एक्झाम पॅटर्न एकदा काय करून सांगते त्या ठिकाणी एक्सप्लेन करते। काय होणार आहे बघा की आपण जी नवोदयची एक्झाम देणार आहोत तो जो नवोदयचा एक्झामचा जो पेपर असतो बघा त्याचे जे टोटल मार्क असतात ते किती असतात त्या ठिकाणी 100। कधी कधी काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की 100 मार्क्सचा जर पेपर असेल मग टोटल क्वेश्चन 100 असतील, पण असं नाही आहे बघा। त्या ठिकाणी काय होते की टोटल मार्क्स जरी 100 असले तरी त्या ठिकाणी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या म्हणजे टोटल क्वेश्चन जे आहे ते किती क्वेश्चन्स असणार आहे आपल्याला या ठिकाणी, ते 80 क्वेश्चन्स असणार आहे। म्हणजे बघा की आपण जो नवोदयचा पेपर देणार आहोत त्या पेपरमध्ये असणाऱ्या टोटल क्वेश्चनची जी काय आहे त्या ठिकाणी नंबर्स आहे ते किती आहे त्या ठिकाणी 80। आणि मग बघा की हा जो पेपर आहे हा सोडवण्याकरिता आपल्याला जो वेळ मिळणार आहे तो किती वेळ मिळणार आहे त्या ठिकाणी 2 आवर्स इतका वेळ मिळणार आहे बघा। आणि आपण जी परीक्षा देणार आहोत तर याचा जो पॅटर्न आहे तो कोणता असेल त्या ठिकाणी MCQ पॅटर्न असेल, ते इतकं तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता काय होते बघा की जी एक्झाम आपण देणार आहोत तर त्याच्यामध्ये टोटल 3 सब्जेक्ट इन्क्लुडेड असतात। पहिला जो सब्जेक्ट असतो तो कोणता असतो त्या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी, दुसरा जो सब्जेक्ट असतो तो कोणता असतो त्या ठिकाणी अरिथमेटिक टेस्ट आणि तिसरा जो सब्जेक्ट असतो बघा तो असतो त्या ठिकाणी लँग्वेज। म्हणजे काय होईल या ठिकाणी की तिन्ही सब्जेक्टचा काय होतो त्या ठिकाणी एकच पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो। आणि हा जो पेपर आहे बघा हा टोटल पेपर किती मार्क्ससाठी घेतला जाणार आहे त्या ठिकाणी 100 मार्क्ससाठी घेतला जाणार आहे। तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा की टोटल क्वेश्चन जर 80 आहे आणि त्या ठिकाणी टोटल मार्क्स जर 100 आहे तर पर क्वेश्चन म्हणजे बघा एका क्वेश्चनला जर टोटल मार्क्सचा विचार केला तर एका क्वेश्चनला किती मार्क असेल त्या ठिकाणी तर 1.25 मार्क इतके मार्क असणार आहे। आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा की पेपर सोडवत असताना हा पेपर तुम्हाला काय करायचा आहे पूर्णपणे सोडवायचा आहे, कारण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसेल।
कधी कधी काही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपण काय करत नाही, त्या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करत नाही, कारण ज्या क्वेश्चनची आपल्याला गॅरंटी नसते त्या क्वेश्चनमध्ये जर आपण चुका केल्या तर जे क्वेश्चन आपले बरोबर आले होते त्याच्या पण मार्क काय होतात, त्या ठिकाणी आपले जातात. पण बघा या एक्झामचं तुम्हाला एक काय करायचं आहे, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. त्यातल्या त्यात त्या ठिकाणी काय होईल बघा की निगेटिव्ह मार्किंग नाही. या गोष्टीकडे तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण काय करणार आहोत या ठिकाणी की या एक्झामच्या संदर्भात आणखी काही जे काय आहेत त्या ठिकाणी फॅक्ट्स आहे मी ते तुम्हाला समजावून सांगते. तुम्हाला इतकं तर कळलेलं आहे की आपला जो पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये काय होतात, त्या ठिकाणी टोटल 3 सेक्शन्स असतात आणि बघा हे जे 3ही सब्जेक्ट आहे ते आपल्याला काय असणार, त्या ठिकाणी एकाच पेपरमध्ये इन्क्लुडेड असणार आणि टोटल टायमिंग आपल्याला किती मिळणार आहे, त्या ठिकाणी 2 आवर्स मिळणार आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपल्याला सेक्शन वाईज पॅटर्न दिलेला आहे. आता या ठिकाणी जे ॲनालिसिस दिलेलं आहे हे आपल्याला पर्टिक्युलर काय केलेलं आहे, एक्झाम डिपार्टमेंटनी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे की मेंटल ॲबिलिटी हा जो आहे हा आपला पहिला सेक्शन आहे किंवा हा आपला पहिला सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला मॅट. आता मेंटल ॲबिलिटी टेस्टचे बघा टोटल किती क्वेश्चन्स विचारले जातील तुम्हाला, तर 40 क्वेश्चन्स विचारले जातील आणि जे मार्क असेल बघा तर टोटल मार्क हे मेंटल ॲबिलिटीवर किती असणार आहे, त्या ठिकाणी 50 मार्क. आता हे जे टाइम मॅनेजमेंटचं आहे बघा मी हे थोड्या वेळाने बोलते, पहिल्यांदा इतकं समजून घ्या की काय होते की मेंटल ॲबिलिटीला काय करणार आहे, आपल्याला टोटल 40 क्वेश्चन्स विचारणार आहे आणि त्याचे जे मार्क असणार आहे ते किती असणार आहे, त्या ठिकाणी 50. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे, त्या ठिकाणी त्या ॲरिथमॅटिक्स टेस्ट. भरपूर विद्यार्थ्यांना बघा गोंधळात टाकणारा आणि कठीण वाटणारा जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे, त्या ठिकाणी ॲरिथमॅटिक टेस्ट. तसं बघता हा जो टॉपिक आहे बघा याच्यावर फक्त किती क्वेश्चन विचारले जातात, त्या ठिकाणी 20 क्वेश्चन्स विचारले जातात. जरी हे 20 क्वेश्चन जरी असले बघा तर आपण पेपरमध्ये काय होणार, त्या ठिकाणी पास होणार की नाही, आपलं मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन होणार की नाही, हे सगळं जास्तीत जास्त कोणत्या सब्जेक्टवर डिपेंड असेल, तर ॲरिथमॅटिक टेस्टवर डिपेंड असेल. पुढे बघा काही वेळानंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲरिथमॅटिक टेस्टमधले असे कोणते मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे की जे तुम्ही अभ्यास करा तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस वाढेल, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सध्याला लक्षात घ्या की ही जी ॲरिथमॅटिक टेस्ट आहे याचे तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारले जातील आणि याचे जे टोटल मार्क आहे बघा ते किती असेल, त्या ठिकाणी 25. आणि लास्ट बघा त्या ठिकाणी लँग्वेज असते. आता पर्टिक्युलर डिपेंड करेल की विद्यार्थी हा काय करते, इंग्लिश मिडियममधून पेपर देत आहे की मराठी मिडियममधून, मग त्याच्यानुसार काय असेल त्या ठिकाणी त्या लँग्वेजवर त्याला काय करले जाईल, त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाईल. काय असतात की लँग्वेज जी असते बघा तर लँग्वेजवर कॉम्प्रेशन बेस्ड म्हणजे पॅसेज बेस्ड काय केले जातात, त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जातात. तर टोटल जे क्वेश्चन आहे बघा ते किती आहेत, त्या ठिकाणी 20 आणि याचे असणारे जे टोटल मार्क्स आहे ते किती आहे, या ठिकाणी 25. जर तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने कॅल्क्युलेट करून बघा तर आपल्याला लक्षात येते बघा की टोटल जे काय आहे त्या ठिकाणी क्वेश्चन्स आहे हे किती असणार आहे, आपले 80 आणि जे टोटल मार्क आहे ते किती असणार आहे, त्या ठिकाणी 100. आता विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असते तर टाइम मॅनेजमेंट, की आपण जो पेपर देणार आहोत त्या पेपरला आपल्याला सोडवायला किती वेळ मिळणार आहे, 2 तास मिळणार आहे, म्हणजे 2 आवर्स. आपल्याला असं पहिल्यांदा वाटत असेल बापरे 2 तास, परंतु ज्या वेळेला आपण एक्झाम हॉलमध्ये जातो आणि पेपर द्यायला सुरुवात करतो तर 2 तास कसे निघून जातील हे तुम्हाला कळणार पण नाही. आणि काही विद्यार्थ्यांचं तर असं पण होते की त्या ठिकाणी वेळ निघून जातो आणि भरपूरसे प्रश्न सोडवायचे राहतात. तर प्रश्न सोडवत असताना कोणते ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजे याच्याबद्दल पण मी थोडंफार पुढे बोलणारच आहे. परंतु बघा ज्या वेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल, जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर येईल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तर सेक्शन वाईज पेपर सोडवायला स्टार्ट करायचं आहे. कधी कधी जर तुम्हाला ॲरिथमॅटिक टेस्ट हा सब्जेक्ट हार्ड वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा कोणता सेक्शन अटेम्प्ट करायचा, तर मेंटल ॲबिलिटीचं सेक्शन अटेम्प्ट करायचं. त्याच्यानंतर काय करा, त्या ठिकाणी लँग्वेजचं सेक्शन अटेम्प्ट करा आणि मग काय करू शकता तुम्ही, त्या ठिकाणी त्या ॲरिथमॅटिक टेस्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ शकता. बघा यांनी काय केलेलं आहे की इथे बघा की 40 क्वेश्चन्स आहे म्हणजे तुम्ही त्याला किती टाइम यूज करा, 60 मिनिट यूज करा, किंवा त्यांनी असं सांगितलेलं आहे की 20 क्वेश्चन्स आहे तर तुम्ही त्याला 30 मिनिट यूज करू शकता. अदरवाईज पुन्हा लँग्वेजचे 20 क्वेश्चन आहे तर तुम्ही 30 मिनिट यूज करू शकता. हे त्यांनी दिलेलं ॲप्रोक्सिमेट ॲनालायसिस आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा की मला असं वाटते की हे जे त्यांनी दिलेलं टाइम मॅनेजमेंट आहे हे आपल्याला लागू होत नाही. असं मी का म्हणत आहे, कारण बघा की मी जितके ॲनालायसिस केलेलं आहे तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काय होतंय की मेंटल ॲबिलिटी, ॲरिथमॅटिक टेस्ट आणि लँग्वेज याचे जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जर आपण काय केलं इझी टू हार्डकडे जर आपण काय केलं त्याचा सिक्वेन्स अरेंज केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की कंपॅरेटिव्हली ॲरिथमॅटिक टेस्टपेक्षा मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन असतात इझी. आणि आपल्याला क्वेश्चन किती विचारणार आहे, त्या ठिकाणी ओनली 40 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारणार आहे. तर मला असं वाटत नाही बघा की 40 क्वेश्चन सोडवायसाठी तुम्ही 60 मिनिट्स त्या ठिकाणी यूज करायला पाहिजे. 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर्स होत आहे. आणि फक्त जर आपण काय केलं की आपल्या पेपरमधला 1 तास
हा मेंटल ॲबिलिटी टेस्ट सोडवायसाठी घालवला तर अरिथमेटिक टेस्टचे जे कठीण असणारे प्रश्न आहे ते सोडवायला आपल्याला वेळच मिळणार नाही. तर मला असं वाटते बघा की तुम्ही काय करायचं या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करत आहे आणि तुम्ही काय कराल ज्या वेळेला प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करून बघाल तर मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने करून बघा, म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट काय होईल त्या ठिकाणी व्यवस्थित होईल. माझं म्हणणं काय आहे बघा की या ठिकाणी की इथे टोटल क्वेश्चन किती आहे आपल्या या ठिकाणी 40 क्वेश्चन आहे ना. मग आपण काय करू शकतो बघा की याच्यासाठी जो यूज करणारा टाइम आहे हा टाइम किती असू शकते या ठिकाणी. तर मला असं वाटतं की हे जे 40 क्वेश्चन आहे हे 30 to 35 मिनिट याच्यामध्ये काय झाले पाहिजे त्या ठिकाणी फिनिश झाले पाहिजे. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे मेंटल ॲबिलिटी क्वेश्चन जरी बघा 40 असले तरी पण त्या ठिकाणी जर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस असेल, कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला असं वाटते की हे क्वेश्चन 30 to 35 मिनिटमध्ये काय होतात त्या ठिकाणी सॉल्व्ह होतात. झालं. आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा, अगदी अरिथमेटिक टेस्टकडे जाऊ नका. कारण काय होणार आहे की अरिथमेटिक टेस्टचे 20 क्वेश्चन जरी विचारले जाणार असेल तरी पण काय होते बघा त्या ठिकाणी की 10 क्वेश्चन तर इझी असणार पण काही क्वेश्चन हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. आणि मग याच्यामुळे काय होते जर एखादी क्वेश्चन आपल्याला मदतच जमला नाही तर मग आपल्याला स्ट्रेस क्रिएट होतो आणि स्ट्रेस क्रिएट झाल्यामुळे काय होते त्या ठिकाणी तर पुढचे क्वेश्चन सोडवत असताना मग काय होते आपली घाबरगुंडी उडते आणि मग पुढचे क्वेश्चन येत असूनही आपल्याला काय होते त्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता असतात. म्हणून मला असं वाटतं बघा की सगळ्यात पहिल्यांदा मेंटल ॲबिलिटीला अटेम्प्ट करायचं, ते झाल्या काय करायचं त्या ठिकाणी लँग्वेजच्या पेपरला स्टार्ट करून द्यायचं. आणि लँग्वेजचे बघा याची पण काय असणार आहे त्या ठिकाणी 20 क्वेश्चन असणार आहे. तर मॅक्झिमम टू मॅक्झिमम या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तर 25 to 30 मिनिट्स काय करू शकता त्या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे बघा त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे जे 2 तास आहे म्हणजे जे 2 आवर्स आहे त्याच्यापैकी तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी 1 आवर्स हा टोटली काय करायचं आहे मेंटल ॲबिलिटी लँग्वेज टेस्ट याच्यासाठी यूज करायचा आहे. परत काय होते त्या ठिकाणी की पेपर सॉल्व्ह करत असताना 5-10 मिनिट आपली इकडे तिकडे जातातच. मग काय होते उरलेला जो आपला वेळ आहे तो पूर्ण वेळ आपल्याला काय करायचा आहे त्या ठिकाणी त्या अरिथमेटिक टेस्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी इन्व्हेस्ट करायचा आहे. काय होणार आहे बघा त्या ठिकाणी तुमच्याकडे पूर्णपणे काय होईल त्या ठिकाणी 1 तास म्हणा किंवा 50 मिनिट्स इतका वेळ उरलेला असेल. मग या वेळेमध्ये काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा जे येणारे प्रश्न आहेत त्यांना काय करायचं व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचं आणि ते प्रश्न सॉल्व्ह झाले की मग त्या ठिकाणी हार्ड क्वेश्चन राहतील किंवा मग टाइम कन्झ्युम करणारे क्वेश्चन राहतील. मग तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर वेळ देऊन त्या प्रश्नांना सोडवायचं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी की ज्या वेळेला आपण नवोदयची एक्झाम देतो तर पास होणं किंवा फेल होणं हे महत्त्वाचं नाही. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे नवोदय एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन जर व्हायचं असेल तर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे. आणि मेरिट लिस्टमध्ये येणं याच्याकरिता बघा की रुरल एरिया किंवा अर्बन एरिया तसंच बॉईज आणि गर्ल्स किंवा मग कॅटेगरी याच्यानुसार त्याचे काय असतात त्या ठिकाणी मार्किंगमध्ये त्या ठिकाणी व्हेरायटीज जरी असल्या तरी विद्यार्थी मित्रांनो बघा एक सेफ झोन आहे की आपल्याला टोटल 100 पैकी निदान काय झाले पाहिजे त्या ठिकाणी 85 to 90च्या काय असले पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे वरती मार्क येणं गरजेचं आहे. आणि मग अशी जर सिच्युएशन आहे तर बघा अख्खा पूर्ण जो पेपर आहे ज्याच्यामध्ये टोटल 80 क्वेश्चन असणार आहे त्या 80 क्वेश्चनमधून फक्त आपण काय करू शकतो जास्तीत जास्त तर 5 ते 7 क्वेश्चन आपण चुकवू शकतो. म्हणजे 80 पैकी 72 टू काय करावं लागेल आपल्याला 78 हे जे क्वेश्चन आहे हे बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे काय करायचं आहे बघा की ज्या वेळेला तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल तर त्या ठिकाणी तुमचा जो मेन काय आहे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट जो टाईम आहे तो तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी अरिथमेटिक टेस्ट. म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय करू शकता जवळजवळ 50 मिनिट्सचा टाईम काय करू शकता त्या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे बघा जर अशा प्रकारे तुम्ही पेपरला अटेम्प्ट कराल तर त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट हे काय होईल त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित होईल. हे तुम्हाला समजलेलं असेल तर आपण काय करूया बघा आता त्या ठिकाणी मी पुढचं तुम्हाला काय करते सिलेबस एक्सप्लेन करून सांगते तर त्याकडे लक्ष द्या. तर चला आपण आता काय करूया तिकडे पुढे सिलेबस बघूया की सिलेबसमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. कारण सिलेबस माहीत असणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला सिलेबस माहीत नसतात तोपर्यंत आपण काय करू शकणार नाही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पॅटर्नला ॲनालायसिस करू शकणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण आता काय करणार आहोत या ठिकाणी तर नवोदय एक्झामचा जो आहे मी तुम्हाला काय करते त्या ठिकाणी पेपर पॅटर्न तर ऑलरेडी समजावून सांगितलेला आहे. आता काय करते मी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबस समजावून सांगते. बघा आता आपल्याला माहिती आहे की आपण जी परीक्षा देणार आहोत तर त्या पेपरमध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट इन्क्लुडेड आहे. आता काय होणार आहे बघा की ज्याची आपण तयारी करत आहोत ज्या पेपरची तयारी करत आहोत तर मग त्याचा आपण एकदा काय करायचं त्या ठिकाणी सिलेबस एकदा परत बघून घ्या.
कारण कधी कधी काय होते की आपण अभ्यास तर करतो, पण अभ्यास करत असताना आपल्या हातून काही इम्पॉर्टंट टॉपिक सुटायला नको, या हेतूने मी काय करते तुम्हाला एकदा सिलेबस रिवाईज करून देत आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करा की प्रॉपर हे सिलेबसमध्ये दिलेले जे टॉपिक्स आहे तर ते आपले कव्हर झाले की नाही. मग असे कोणते टॉपिक आहे की ज्याचा आपला खूप चांगला अभ्यास झालेला आहे, मग असे कोणते टॉपिक आहे की जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, आणि असे कोणते टॉपिक आहे की ज्याचा अभ्यास करणं अजूनही राहून गेलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करता यावा म्हणून बघा मी पटपट काय करते तुम्हाला एकदा सिलेबस रिवाईज करून देते. तर तुम्ही एकदा लक्ष द्या की काय होणार आहे. बघा की आपला जो फर्स्ट सेक्शन आहे हा कशाची रिलेटेड आहे, त्या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्टची रिलेटेड आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे बघा की त्याच्यावर 40 क्वेश्चन्स विचारले जातील आणि टोटल मार्क किती असतील त्या ठिकाणी 50. मग हा जो मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे बघा याच्यामध्ये पूर्णपणे काय केले जातात त्या ठिकाणी तर फिगरवर डिपेंडेंट क्वेश्चन विचारले जातात. मग त्या ठिकाणी कोणकोणते पॅटर्न असेल तर बघा फिगरशी रिलेटेड जरी पॅटर्न असले तरी त्या ठिकाणी आपल्याला काय होईल की ऑड वन आउट, त्याच्यानंतर फिगर सिरीज, फिगर ॲनॉलॉजी, पॅटर्न कंप्लिशन, कन्स्ट्रक्शन ऑफ फिगर्स, मिरर इमेज, वॉटर इमेज, इम्बेडेड फिगर्स, फोल्डिंग अनफोल्डिंग फिगर्स, म्हणजे या टाईपवर काय येतील त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातील. आणि बघा या ठिकाणी काय होतं की टोटल क्वेश्चन जे 40 आहे तर प्रत्येक पॅटर्नचे हे काय केले जातात तुम्हाला बघा जवळजवळ किती क्वेश्चन्स विचारले जातात तर 4 क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे काय होईल बघा की पेपरमध्ये एक पॅटर्न जर स्टार्ट झाला तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी त्याचे सेक्शन्स डिवाइड केलेले असतात. मग सेक्शन्स डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे या ठिकाणी बघा की ज्या वेळेला एका सेक्शनचे तुम्हाला 4 क्वेश्चन विचारले जातील आणि जर टोटल मेंटल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन विचारणार असेल तर बघा त्या ठिकाणी टोटल किती सेट्स विचारले जातील त्या ठिकाणी 10 सेट्स विचारले जातील. आणि प्रत्येक सेटमध्ये बघा तुम्हाला काय केलेलं असेल त्या ठिकाणी तर 4 क्वेश्चनचा एक बंच दिलेला असतो. म्हणजे एकदा तुम्ही काय करताय ज्या पॅटर्ननी क्वेश्चन सोडवायला सुरुवात करताय तर सेम त्याच पॅटर्नचे तुम्हाला काय करायचे आहे त्या ठिकाणी 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा तुम्हाला दिलेले जे गाईडलाईन्स असतात ते काय करायचे व्यवस्थित वाचून घ्यायचे. म्हणजे नेमकं प्रश्नामध्ये करायचं काय आहे की आपल्याला ऑड वन आउट करायचं आहे की काय करायचं आहे, मॅचिंग फिगर सर्च करायची आहे की फोल्डिंग अनफोल्डिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर काय करा त्या ठिकाणी एकदा क्वेश्चन रीड करा आणि मग दिलेले जे फिगर्सचे क्वेश्चन आहे त्याला काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचं. मला असं वाटते बघा की हा जो टॉपिक आहे हा काय आहे त्या ठिकाणी तर मार्क कव्हरिंग असा टॉपिक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तुम्ही जितका जास्तीत जास्त या काय कराल टॉपिकचा सराव कराल तितकेच चान्सेस आहे तुमचे की त्या ठिकाणी काय होतील जास्तीत जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी करेक्ट येतील. तरी बघा या ठिकाणी काय होत आहे की जे 40 क्वेश्चन्स दिलेले आहे काय करा विद्यार्थी मित्रांनो खूप केअरफुली याला सॉल्व्ह करा. एखादी क्वेश्चन जर तुम्हाला वाटत असेल की खूपच हार्ड आहे मला जमत नाही किंवा मग त्या ठिकाणी मला काय होत नाही व्यवस्थित ॲनालाइज होत नाही तर सध्यापुरतं काय करा त्या ठिकाणी त्याला स्टार करा आणि सोडून द्या. म्हणजे एक अशी मार्किंग करून ठेवा की हा क्वेश्चन माझा अटेम्प्ट करायचा आहे आणि ज्या वेळेला तुमचं लास्टमध्ये काय होईल त्या ठिकाणी टाइम वाचेल तर परत त्या वेळेला विचार करा. जर तुम्हाला त्या वेळेला सुचलंच तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही काय करा त्या ठिकाणी इलिमिनेशन मेथड वगैरे यूज करून तुम्हाला वाटते त्या प्रकारचं काय करायचं आन्सर त्या ठिकाणी सर्कल करून यायचं. म्हणजे या प्रकारचे काय करायचे तुम्हाला त्या ठिकाणी मेंटल ॲबिलिटीचा जो टेस्ट आहे ते सोडत असताना काळजी घ्यायची आहे. तर या विषयाबद्दल बघा तुम्हाला समजलेलं असेल. आता जो नेक्स्ट आपला सब्जेक्ट असतो तर हा कोणता आहे त्या ठिकाणी तर ॲरिथमॅटिक टेस्ट आहे. काय होते बघा की हा ॲरिथमॅटिक टेस्ट हा जो सब्जेक्ट आहे तो भरपूरशा मुलांना काय होतो त्या ठिकाणी हार्ड असा वाटतो. कारण काय होते की वर्षभर ज्या वेळेला आपण प्रिपरेशन करतो तर सगळ्यात जास्त वेळ आपण काय करतो त्या ठिकाणी त्या ॲरिथमॅटिक टेस्टच्या अभ्यासाला देतो. आणि असं करून सुद्धा की ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायला जातो किंवा अदर क्वेश्चन्स PYQ सॉल्व्ह करायला जातो तर मग आपल्याला असं कॉन्फिडन्स क्रिएट होत नाही. पण असं होऊ देऊ नका बघा, आपलं मोरल डाऊन होऊ देऊ नका. वर्षभर आपण ज्या परीक्षेची तयारी केलेली आहे त्या परीक्षेमध्ये बी सक्सेस होणार असं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच काय करायचे पुढचे काही दिवस घालवायचे. मला जमणार नाही असं न म्हणता मी करीनच या हेतूने काय करायचं आहे तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. कारण बघा जीवनामध्ये संधी एकदाच मिळते. म्हणजे तुम्ही जी परीक्षा देणार आहे ती परीक्षा तुम्हाला परत देता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी बघा उरलेले जे दिवस आहेत ते काय करायचं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करून काय करायचं आहे तुम्हाला चांगल्यात चांगले काय करायचे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी तर ॲरिथमॅटिक टेस्ट. याचे बघा टोटल 20 क्वेश्चन्स आहे आणि 25 मार्क्स आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो होतो. मग आता काय होतंय बघा की हे जी ॲरिथमॅटिक टेस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स रेडी करायचे आहे. तर पहिला जो टॉपिक आहे बघा तर त्या ठिकाणी 4 ऑपरेशन्सची रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याचे न्यूमरिकल्स म्हणा किंवा याचे वर्ड प्रॉब्लेम्स याच्याविषयीचे क्वेश्चन विचारले जातील आणि ते तुम्हाला काय करायचे व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला नंबर सिस्टीम, परत त्या ठिकाणी फॅक्टर्स अँड मल्टिपल्स, काय होईल त्या ठिकाणी की फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू,
परत LCM HCF, म्हणजे या ठिकाणी बघा भरपूरसे असे टॉपिक दिलेले आहे. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी पर्सेंटेज झालं किंवा सिम्प्लिफिकेशन झालं. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये बघा या ठिकाणी आपण काय करतो, पेरिमीटर अँड एरिया हा टॉपिक सुद्धा काय करतो आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. परत बघा या ठिकाणी मेजरमेंटशी रिलेटेड तुम्हाला सिलेबसमध्ये काय दिलेलं, लेंथ, मास आणि कॅपॅसिटी याच्यावर पण काय केले जातील त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जातील. बघा मेजरमेंट नंतर परत बघा तुम्हाला काय होऊ शकते त्या ठिकाणी की प्रॉफिट लॉस, डेसिमल्स, टाइम अँड डिस्टन्स, जॉमेट्री बेसिक्स याच्यावर काय केले जातात आणि पॅटर्न्स नंबर या सगळ्या टॉपिकवर काय होते त्या ठिकाणी दरवर्षी प्रश्न विचारले जात आहे. बघा काय होते की शासन तुम्हाला काय करते, एक प्रॉपर सिलेबस प्रोव्हाइड करते आणि त्या ठिकाणी सिलेबसनुसार काय करतो आपण त्या ठिकाणी स्टडी करतो. तरी बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की PYQ जे असतात म्हणजे जे प्रिव्हियस इयर्स पेपर असतात त्याचं एक प्रॉपर ॲनालायसिस करायचं आहे आणि नेमक्या कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे याला काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कारण काय होते कधी कधी आपण हार्डवर्क तर करतो पण काय होतं की हार्डवर्क हे चुकीच्या ठिकाणी केलं जातं. तर हार्डवर्क जितकं महत्त्वाचं आहे तितकं तुम्हाला स्मार्ट वर्क सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. कारण बघा पुढचे दिवस खूप कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे बघा, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्या टॉपिक्सला काय करायचं आहे त्या ठिकाणी रिवाईज करायचं आहे. कारण तुम्ही काय कराल त्या ठिकाणी एक्स्ट्रा सगळं करण्याचा प्रयत्न कराल तर काहीच तुमच्या हातात लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे मी काही वेळानंतर तुम्हाला सांगणार आहे की पेपरचं पर्टिक्युलर काय केलेलं आहे, ॲनालायसिस कसं केलेलं आहे, कोणत्या टॉपिकवर काय केलेलं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करा त्या ठिकाणी रिव्हिजन करा. तर बघा आपल्याला अरिथमेटिक टेस्टमध्ये इतके टॉपिक दिलेले आहेत म्हणजे मला तरी वाटते की आत्तापर्यंत तुमचा या सगळ्या टॉपिकचा अभ्यास झालेला असेल. तरी बघा काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की त्याचं तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. तर आता बघा या ठिकाणी अरिथमेटिक टेस्ट नंतर नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट असतो बघा हा कशाशी रिलेटेड असतो त्या ठिकाणी लँग्वेजशी रिलेटेड असतो. आता मेनली काय होतं की जे विद्यार्थी काय आहेत त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमचे आहे तर यांच्यासाठी काय होतं त्या ठिकाणी की लँग्वेज जी असते ती कोणती असणार आहे त्या ठिकाणी इंग्लिश असणार आहे. पण इंग्लिश लँग्वेजमध्ये बघा या ठिकाणी मेनली काय होतंय की मागच्या काही वर्षापासून सतत काय केलं जातं त्या ठिकाणी की इंग्लिश हा जो तुमचा काय आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये कॉम्प्रिहेन्शन पॅसेजवर काय विचारले जात आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला परत सिलेबसमध्ये काही टॉपिक इन्क्लुडेड केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सिनोनिम झालं किंवा अँटोनिम झालं, फिल इन द ब्लँक्स झाले, आर्टिकल्स आहे, प्रिपोजिशन आहे, टेन्सेस आहे, सेंटेन्स फॉर्मेशन आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, वोकॅब्युलरी आहे आणि चूजिंग करेक्ट सेंटेन्सेस या प्रकारचा जरी सिलेबस प्रोव्हाइड केला गेला असला तरी बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही वर्षापासून काय होतं त्या ठिकाणी तर लँग्वेजमध्ये तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले असतात, पॅसेजवर डिपेंडंट क्वेश्चन्स दिलेले असतात आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. आणि त्या कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमध्ये बघा काय होऊ शकते त्या ठिकाणी तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं याला इम्पॉर्टंट म्हणून टिक करायचं आहे. काय करायचं बघा की जास्तीत जास्त सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याचं काय करायचं त्या ठिकाणी वाचन करायचं. कारण जितकं जास्त तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तर काय कराल तुम्ही या प्रकारचे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकाल. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा या पॅटर्नकडे काय करायचं आहे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. हे तुम्हाला नीट समजलेलं असेल तर बघा आता पुढे काय करते मी तुम्हाला काही गोष्टी आणखी समजावून सांगते की आता काय करायचं आहे बघा की ज्या वेळेला आपण पेपर देणार आहोत तर काही टिप्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. ह्या टिप्स तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी केअरफुली लक्षात घ्यायचे आहे. मग त्या टिप्स कोणत्या एकदा बघून घ्या. कारण काय होतंय बघा की पेपर जसा जसा जवळ येत आहे तसं तसं आपली टेन्शन वाढत आहे. आपली पण टेन्शन वाढते, आपल्या घरच्यांची पण टेन्शन वाढते. आपल्याला काय होतं काय करू आणि काय नाही असं वाटते आणि आई आपल्याला सारखं म्हणत असते की अभ्यास करा अभ्यास करा आणि मग काय होऊन जाते की आपलं टेन्शन आणखी वाढायला जाते. कारण कसं वाटते की आपल्या घरच्यांची आपल्याकडून काही अपेक्षा आहे आणि जर मी त्या पूर्ण करू शकलो नाही तर मग आपले घरचे काय म्हणतील, आपल्या आजूबाजूचे काय म्हणतील याचा ताण आपल्यावर काय होतो त्या ठिकाणी जास्त येतो. पण विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण जी परीक्षा देणार आहोत तर त्या परीक्षेचा ताण घेऊन ती परीक्षा आपण पास करणार आहोत का तर नाही ना. मग त्या ठिकाणी काय करा त्या ठिकाणी की बघा आपण ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत त्या परीक्षेला आपलं बेस्ट टू बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. उरलेले जे सगळे दिवस आहेत बघा तर प्रॉपर टाइम मॅनेजमेंटने काय करा त्याला इन्व्हेस्ट करा म्हणजे नक्कीच तुमचा काय होईल त्या ठिकाणी पेपरमध्ये फायदा होईल. आता या ठिकाणी काही टिप्स प्रोव्हाइड करते बघा तर त्या ठिकाणी लक्ष द्या की तुम्हाला करायचं काय आहे की एक तर रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. पण रिव्हिजन करत असताना काय करा बघा त्या ठिकाणी की लर्न टेबल अप टू 20 म्हणजे काय करायचं आहे जर तुम्हाला अरिथमेटिक टेस्टचं कॅल्क्युलेशन फास्ट व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी 20 पर्यंतचे जे टेबल्स आहेत त्याला काय करायचं प्रॉपर लर्न करून जायचं आहे.
परत काय करायचं आहे बघा, तर LCM आणि SCF याचे जे ट्रिक्स असतात किंवा याचे जे शॉर्ट फॉर्म्स असतात याचं काय करायचं, प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला LCM SCF काढता येतच असेल आणि त्यातल्या त्यात काय करायचं, आपल्याला शॉर्टकट वेनी काढता आलं पाहिजे. कारण काय होते की LCM आणि SCF हा जो कॉन्सेप्ट आहे हे भरपूरसे काय होते त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला हेल्पफुल ठरतात. म्हणून काय करायचं या ठिकाणी, हे जे काय असतात LCM आणि SCF हे काय करतात, शॉर्ट टू शॉर्ट मेथडमध्ये ट्रिक्सनी कसं सॉल्व्ह करतात हे सुद्धा काय करायचं आहे, तुम्हाला एकदा व्यवस्थित रिवाइज करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर बघा की यूज इस्टिमेशन किंवा अप्रॉक्सिमेशन. एखाद्या वेळेला काय होते बघा की आपण ज्या वेळेला काय करतो की कॅल्क्युलेशन करतो, तर कधी कधी कॅल्क्युलेशन हे खूप कॉम्प्लिकेटेड किंवा खूप काय होते त्या ठिकाणी बिग होते. मग अशा कंडिशनमध्ये बघा आपल्याला काय करायचं, दिलेल्या ऑप्शनचा यूज करून काय करायचं, अप्रॉक्सिमेट आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इलिमिनेशन मेथड पण यूज करू शकतो. म्हणजे काय होईल बघा की कधी कधी की कोणतं उत्तर येते हे जर आपल्याला माहीत नसेल तर कोणतं उत्तर या प्रश्नाचं नसू शकते, असं करून काय करायचं आहे, तुम्हाला खरं उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी हे जे फ्रॅक्शन्स असतात किंवा जे डेसिमल्स असतात याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे बघा, हे काय करायचे आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग करून जायचे आहे. कारण जर आपलं काय असेल त्या ठिकाणी की फ्रॅक्शन आणि डेसिमल या टॉपिकमध्ये जर आपलं कन्फ्युजन असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये गोंधळ होतो. असं होऊ नये म्हणून याचे बेसिक जे कॉन्सेप्ट आहेत ते काय करायचे, तुम्हाला स्ट्रॉंग करायचे. परत बघा आपल्याला काय करायचे, हे जे वर्ड्स प्रॉब्लेम आहे याला काय करायचं, डेली प्रॅक्टिस करायची. म्हणजे आपल्याला उरलेले जे काही दिवस आहे तर तुम्हाला बघा मॅथ हा सब्जेक्ट किंवा अदर कोणतेही सब्जेक्ट जर स्ट्रॉंग करायचा आहे तर तुम्हाला काय करत जावं लागेल, तर जास्तीत जास्त प्रॉब्लेमला सॉल्व्ह करावं लागेल, जास्तीत जास्त पेपर प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर होत आहे की नाही, किंवा मग तुम्हाला ज्या वेळेला आपण काय करतो पेपर चेक करतो तर कोणते असे टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये माझे प्रश्न चुकत आहे, मग कुठे मला रिवाईज करण्याची गरज आहे. मग ज्या गोष्टी चुकत आहे त्याला एकदा परत बघा, त्याचे जास्तीत जास्त काय करा त्या ठिकाणी प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करून बघा. आणि दिवसाचा काय करायचं आहे तुम्हाला, तर 2 to 4 hours हा मेनली काय करायचं आहे त्या ठिकाणी की नवोदयचा अभ्यास करायसाठी इन्व्हेस्ट करणं या वेळेला खूप जास्त गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा त्या ठिकाणी अभ्यासाला लागा. हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल बघा. परत काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला सांगाव्याशा वाटतात तर त्या ठिकाणी त्या गोष्टी लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी एक्झामला जाणार आहोत. तर आता आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला एक्झाम तर द्यायची आहे, मग आता एक्झामला जात असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हार्ड वर्किंग करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला करावंच लागेल. पण काय होत आहे की आपली शाळेचा अभ्यास आणि आपल्या नवोदय परीक्षेची तयारी हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं आहे. आणि असं सगळं करत असताना एकदम त्या ठिकाणी ताण घेऊन स्वतःची तब्येत सुद्धा खराब करून घेऊ नका. पुढे बघा जर आजपासून विचार केला तर 12 ते 13 दिवसांनी तुमचे पेपर येणार आहे. तर प्रॉपर काय करायचं त्या ठिकाणी, डाएट घ्यायचं. म्हणजे जेवण व्यवस्थित करणं, त्यातल्या त्यात बॅलन्स डाएट घेणं, जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर थोडंफार मेडिटेशन करणं, एक्सरसाइज करणं आणि त्यातल्या त्यात प्रॉपर प्रॅक्टिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी मॅनेज करायच्या आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही ज्या टिप्स आहे बघा त्या लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण काय करणार आहोत की जो आपला परीक्षेचा दिवस असतो की त्यावेळेला आपण कोणती काळजी घ्यायची. आत्तापासून तर आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणंच आहे, कारण थंडीचे दिवस आहे आणि जर आपण तब्येत खराब करून बसलो तर मग आपला पेपर तसाही चांगला जाणार नाही. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या, जेवण व्यवस्थित करा आणि काय करा त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. आता काय होतंय बघा, काही गोष्टी तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ह्या गोष्टी कधी तुम्हाला उपयोगात पडेल की एक्झाम डेच्या दिवशी. म्हणजे ज्या वेळेला तुमचा पेपर आहे, ज्या दिवशी तुम्ही पेपर जाणार आहे तर त्याच दिवशीची पूर्वतयारी कशी असावी याबद्दलचा हा काय आहे त्या ठिकाणी पुढचा फॉर्मॅट आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा की तुम्हाला आता हॉल तिकीट मिळालेलं असेल, तुम्हाला हे सुद्धा माहीत झालेलं असेल की आपलं सेंटर कुठे आहे. म्हणजे जे विद्यार्थी सिटी एरियामध्ये राहतात त्यांचे सेंटर खूप दूर दूर असतात. मग अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर काय करायचं आहे त्या ठिकाणी वेळेच्या आतमध्ये रीच होणं गरजेचं आहे. म्हणून काय करावं लागेल तुम्हाला बघा की तुमचं प्लॅनिंग पहिलेच रेडी असलं पाहिजे की आपला पेपर कुठे आहे, मग आपल्याला पोहोचायला किती वेळ लागणार आहे आणि त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. कधी कधी काय होते की हेवी ट्रॅफिकमध्ये आपण जर अडकलो आणि मग वेळेवर आपण जर पोहोचू शकलो नाही तर मग तसा आपला लॉस होणार आहे. तर काय करायचं आहे बघा की रीच एक्झाम सेंटर 30 मिनिट अर्ली. म्हणजे परीक्षेच्या सेंटरवर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी निदान 30 मिनिट अगोदर तरी काय करायचं आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. म्हणजे अगदी घाई गडबड होणार नाही. परत बघा काय सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे बरं की आपण परीक्षेला तर जाणार आहोत, मग परीक्षेला आपण जात असताना आपल्यासोबत कोणकोणते त्या ठिकाणी साहित्य असणं गरजेचं आहे. कारण जी एक्झाम आपण देतो तर त्या एक्झामला जात असताना बघा आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी की आपल्याला ॲडमिट जो कार्ड दिलेला आहे तो सोबत नेणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपण हॉल तिकीट म्हणतो, कारण विदाऊट हॉल तिकीट तुम्हाला एंट्रीच मिळणार नाही. तर आठवणीने काय करायचं तुम्हाला, तर ॲडमिशन कार्ड सोबत न्यायचं आहे. परत काय करायचं आहे तुमचं एखादी आयडेंटिटी कार्ड म्हणजे स्कूल ID सुद्धा नेलं तरी पण काय होईल त्या ठिकाणी चालेल. परत काय करायचं आहे बघा, हे एक महत्त्वाचं आहे
की पेपर ज्या वेळेला आपण सॉल्व्ह करतो तर पेपर सॉल्व्ह करत असताना आपला जो पेपर आहे हा MCQ पॅटर्नचा असतो. म्हणजे आपल्याला काय केली जाते त्या ठिकाणी OMR शीट प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे आपलं जे उत्तर काय असेल त्या ठिकाणी बरोबर असेल तर त्याचं आपल्याला OMR शीटवर काय करावं लागतं त्या ठिकाणी सर्कल करावं लागतं. तर अशा ठिकाणी बघा तुम्हाला पेन्स यूज करायचे आहे आणि ती जी पेन आहे बघा ती बॉल पेन असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात ती ब्ल्यू किंवा कोणत्या कलरची चालेल त्या ठिकाणी ब्लॅक कलरची चालेल. बघा चुकीनेही त्या ठिकाणी जेल पेन यूज करू नका. काय होते कधी कधी की आपण ज्या वेळेला जेल पेन यूज करतो एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटली पाणी वगैरे जर आन्सर शीटवर पडलं तर त्या ठिकाणी काय होईल पूर्ण आन्सर शीट खराब होण्याची शक्यता होते. म्हणून काय करायचं आहे बघा तुम्हाला बॉल पेनच यूज करायचं आहे आणि ती कोणत्या कलरची ब्ल्यू किंवा ब्लॅक दोन्ही कलरपैकी कोणताही कलर नेला तरी चालेल. आणि एक गोष्टीची काळजी घ्यायची बघा की सोबत किती पेन ठेवायचे आहे तुम्हाला तर मिनिमम काय करायचे आहे त्या ठिकाणी 2 पेन सोबत ठेवायचे आहे. कधी कधी काय होतं त्या ठिकाणी आपण एखादी पेन नेतो आपण उत्तर सोडवत असताना ती पेन खाली पडली त्याचं निप तुटलं काही ॲक्सिडेंटली होण्याची शक्यता असते. मग आपल्याजवळ त्या ठिकाणी दुसरी पेन त्यावेळेला अवेलेबल असायला पाहिजे कारण मग त्या ठिकाणी दुसरं त्यावेळेला आपल्याला कोणीही मदत करणार नाही. तर ह्या हेतूने बघा 2 पेन ठेवणं सफिशियंट आहे. परत काय करायचं आहे तुम्हाला पेन्सिल आणि इरेजर पण सोबत ठेवायचं आहे. तर पेन्सिल आणि इरेजर कशासाठी तर ज्या वेळेला तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी की एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा जाल तुम्हाला एक्स्ट्रा रफ पेज प्रोव्हाइड करण्यात येणार नाही किंवा तुम्हाला घरून सुद्धा एक्स्ट्रा पेपर नेता येणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला जो क्वेश्चन पेपर दिलेला असतो तिथे एक रफ स्पेस दिलेली असते आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला वर्क करायचं आहे. तर वर्क करत असताना बघा शक्यतो काय करायचं त्या ठिकाणी पेन्सिलचा यूज करायचा कारण काय होते की ज्या वेळेला कधी कधी आपल्याला परत त्या ठिकाणी एक्स्ट्रा वर्क करावा लागतो आणि मग अशा वेळेला जर आपल्याला जागाच नसली तर मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता येत नाही. जर तुम्ही पेन्सिलनं ते कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला इरेज करायला ते सोपं जातं ना. म्हणून काय करायचं आहे तुम्हाला पेन्सिल आणि इरेजर सोबत ठेवायचे आहे. ह्या इतक्या गोष्टी तर झाल्याच विद्यार्थी मित्रांनो. परत बघा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं जात असताना तुमची वॉटर बॉटल जी आहे ती स्वतःच्या सोबत ठेवायची. तुमचा जो रुमाल आहे तो सुद्धा काय करायचा आहे तुम्हाला स्वतःसोबत न्यायचा आहे. कधी कधी काय होते त्या ठिकाणी आपल्याला खोकला आला किंवा एकदम घसा कोरडा झाला भीती वाटत असली आणि आपल्याला पाण्याची आवश्यकता असली आणि हॉलमध्ये कोणी पाणी प्रोव्हाइड करणारं नसतं तर मग त्यावेळेला आपली टेन्शन वाढू शकते. तर असं होऊ नये म्हणून स्वतःची पाण्याची बॉटल काय करायची घरून घेऊन जायची. परत बघा त्या ठिकाणी जर तुमच्याजवळ वॉच असेल तर काय करायचं डिजिटल वॉच न यूज करता तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी साधी जी काय असते तुमची त्या ठिकाणी रिस्ट वॉच असते ती वॉच काय करायची आहे तुम्हाला सोबत न्यायची आहे. बघा मी या ठिकाणी लिहून ठेवते की तुम्हाला काय करायचं आहे वॉच पण न्यायचं आहे परत काय करायचं आहे त्या ठिकाणी बॉटल म्हणजे त्यातल्या त्यात काय करायची आपल्याला ही वॉटर बॉटल पण सोबत न्यायची आहे. आणि आवश्यक वाटत असेल तर त्या ठिकाणी हँकरचिप म्हणजे रुमाल सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे. बघा त्या ठिकाणी काय होते की ज्या वेळेला पेपरचा जो टायमिंग असतो तो हा कितीचा असतो आपला त्या ठिकाणी तर 11 वाजताचा पेपरचा टाइम असणार आहे. म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी की घरून जात असताना थोडाफार काय करायचं त्या ठिकाणी व्यवस्थित नाश्ता करायचा. अगदी झोप येईल एवढं पोटभर खाऊन पण जाऊ नका पोटाला त्रास होईल असं काही न करता ह्या एवढ्या गोष्टी व्यवस्थित आपल्या सोबत घेऊन काय करायचं आपल्याला पेपर हॉलवर जायचं आहे. हे लक्षात आलेलं असेल तुम्हाला. परत बघा या ठिकाणी की ज्या वेळेला पेपर तुमच्या हातामध्ये येतो तर त्या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते तुम्हाला व्हेरी केअरफुली काय करायचं त्या ठिकाणी रीड करायचं आहे. की त्या ठिकाणी तुम्हाला काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या असतात काही काय केलेलं असतात सूचना दिलेल्या असतात तर त्या तुम्हाला केअरफुली रीड करणं गरजेचं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही इन्स्ट्रक्शन व्यवस्थित काय केले नाही त्या ठिकाणी रीड केले नाही आणि त्यांनी सांगितले एक आहे तुम्ही जर कराल एक तर त्या ठिकाणी सगळा गोंधळ होईल. तर त्यामुळे असं करू नका किंवा तुमच्या सेंटरमध्ये तुम्ही ज्या हॉलमध्ये लागलेला आहे तर त्या ठिकाणी जो तुमचा इन्व्हिजिलेटर असेल आवश्यकता वाटली तर काय करा त्या ठिकाणी त्याची हेल्प सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि बघा हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्टे क्लॅम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा त्या ठिकाणी की आपण जी परीक्षा देणार आहोत भीती तर वाटत असेल कारण एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपण काय करतो त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. काही विद्यार्थ्यांची तर ही पहिलीच वेळ असेल की तो विद्यार्थी एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जात आहे. पण काय होणार आहे बघा त्या ठिकाणी की आपण आपला बेस्ट टू बेस्ट देणार आहोत. आपण काय करायची पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची घरच्यांसोबत चिडचिड करायची नाही आजूबाजूवाल्यांसोबत चिडचिड करायची नाही शक्यतो आणि आपण राहू शकतो तेवढं काय करायचं त्या ठिकाणी शांत राहायचं. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा की ह्या गोष्टी वाटत जरी छोट्या छोट्या असल्या तरी त्या खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर एकदा आपला मूड खराब झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या पेपरवर पडेल आणि आपला पेपर काही चांगला जाणार नाही. असं होऊ नये म्हणून बघा विद्यार्थी आणि पालक दोघांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या विद्यार्थ्याला एक कम्फर्टेबल वातावरण मिळावं याकरता पालकांनी सुद्धा काय करायचं आहे तितकाच प्रयत्न करायचा आणि तितकाच त्यांना काय करायचं आहे त्या ठिकाणी सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करायचा आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. परत बघा त्या ठिकाणी मार्क आन्सर्स क्लिअरली शेडेड डार्क आन्सर शुड बी नीट. आता काय होतंय बघा की तुम्हाला जी OMR शीट प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर त्या ठिकाणी काय असतं की बघा प्रत्येक क्वेश्चनला असे काय केलेलं असतात त्या ठिकाणी OMR शीटमध्ये 4 असे काय असतात त्या ठिकाणी ऑप्शन्स असतात
आणि आपलं जे काय असेल त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल तर आपल्याला काय करावं लागते, त्या ठिकाणी फिल करावं लागते. तर फिल करत असताना बघा आपलं जे आन्सर आहे ते काय करायचं आहे, त्यातला प्रॉपर असं काय करायचं असते, त्या ठिकाणी सर्कल करायचं असते. म्हणजे तुम्ही काय कराल, जर असं सर्कलमध्ये फक्त त्या ठिकाणी काय केलं, एक पॉईंट दिला किंवा तुम्ही फक्त त्याला एक राईट दिलं किंवा फक्त त्याला काय केलं याप्रमाणे जर टिक केलं तर हे चालणार आहे का आपल्याला, तर नाही. तुम्हाला या ठिकाणी गाईडलाईन दिलेल्याच असतात, त्या गाईडलाईनचा काय करायचा, व्यवस्थित यूज करायचा. तुम्हाला काय करायचं आहे बघा, जो सर्कल तिथे प्रोव्हाइड केलेला असतो शक्यतो त्याच्या आतमध्येच काय करायचं असते, ब्लॅक किंवा ब्ल्यू प्लेननी काय करायचं असतो, कलर करायचा असतो. त्याच्या बाहेरही जाऊ द्यायचा नाही आणि तो अर्धवट पण सोडायचा नाही. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची काळजी घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, तिची आन्सर शीट आहे ती प्रॉपर काय करायची आहे, फिल करायची आहे. आणि बघा एका प्रश्नाचं उत्तर एकच असणार आहे, तर एकदा तुम्हाला वाटत आहे, कन्फर्म झालं तरच त्याला काय करा, त्या ठिकाणी सर्कल करा. आणि सर्कल करत असताना सुद्धा बघा की आपण जो क्वेश्चन सोडवलेला आहे तर त्याचं नंबरिंग बघायचं आन्सर शीटवर आणि त्याच्यासमोरच गोल करायचा. कधी कधी घाई गडबडीत काय होते, आपण सोडवतो दुसरा क्वेश्चन आणि आपण काय करतो, त्या ठिकाणी सर्कल करत असताना तिसऱ्या क्वेश्चनला सर्कल करतो. असं झाल्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी त्या क्वेश्चनचे आपले मार्क जाणार आहे. ह्या चुका मुद्दाम होऊ देऊ नका, कारण एकदा जर तुमचा सिक्वेन्स चुकला तर तुम्हाला डबल कोणीही आन्सर शीट देणार नाही आणि मग काय होणार आहे, त्या ठिकाणी तुमचा लॉस होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काय करायची आहे, त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. परत बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अटेम्प्ट ऑल दी क्वेश्चन, नो निगेटिव्ह मार्किंग. याच्या पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की काय होणार आहे की जो पेपर आपल्या हातामध्ये येणार आहे, जर सगळेचे सगळे प्रश्न आपल्याला आले तर इट्स ओके आणि हे तर खूप चांगलं आहे बाळांनो. परंतु काय होईल बघा की जो पेपर आपल्या हाती आला त्याच्यातले काही क्वेश्चन असे असणार की वेळेवरती आपल्याला सुचणार नाही किंवा एखाद्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला येणार नाही. तर काय करा बघा, अशा प्रकारच्या प्रश्नाला एक प्रॉपर मार्किंग करून ठेवा. ते शेवटी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. पण जर तरीही तुमच्या अटेम्प्ट होत नाही तर अशा सिच्युएशनमध्ये बघा काय करायचं, आपल्याला वाटते ते त्या प्रश्नाला साजेसं किंवा आपलं आलेलं उत्तर, इलिमिनेशन ह्या कोणत्या तरी मेथडचा यूज करून काय करायचं, 4 पैकी आपल्याला वाटेल त्याला सर्कल करून ठेवायचं आहे. कारण बघा काय होणार आहे, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि जर तुम्ही काय करणार नाही, त्या ठिकाणी जर जे क्वेश्चन म्हणजे आन्सर शीटवर दिले जे सर्कल असतात त्याला जर फिलअप करणार नाही तर त्या ठिकाणी तसे तुमचे मार्क जाणार आहे. त्याच्यामुळे काय करा, एक चान्स घेऊन बघा की त्या ठिकाणी काय करायचं की ज्या वेळेला एखादी 2 प्रश्न असे असतील की ज्याचे उत्तर जरी आपल्याला येत नसेल तरी लास्टमध्ये विचार करायचा आणि आपल्याला वाटते त्या पद्धतीने त्याला काय करायचं, त्या ठिकाणी सर्कल करून यायचं. होऊ शकते एखाद्या वेळेला काय होईल, एखादी आन्सर बरोबर आहे, तसे जर आपण गोल करणार नसतो तरी आपल्याला मार्क मिळणार नाही. तर आपण एकदा चान्स घेऊन बघायचा आणि सगळेचे सगळे क्वेश्चन प्रॉपर त्या ठिकाणी अटेम्प्ट झाले आहे की नाही हे काय करायचं, लास्टच्या 5 मिनिटमध्ये चेक करून बघायचं. म्हणजे एकही सर्कल आपल्याला काय करायचं नाही, रिकामा ठेवायचं नाही. कधी कधी विद्यार्थ्याला असं वाटतं की अरे मला हे उत्तर येतच नाही, मी चुकीचं गोल करेल तर माझं पहिल्या क्वेश्चनचं जे बरोबर आहे त्याचे मार्क जातील. तर असं होणार नाही, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, या परीक्षेमध्ये सगळेच्या सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे, त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल बघा. परत तुमच्यासाठी काही टिप्स आहेत त्या पुढे बघा. काय होतंय बघा की आता आपण बघितलं की काय करायला पाहिजे. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की आपण काय करायला नाही पाहिजे. म्हणजे इथे बघा डोंट म्हणजे व्हॉट नॉट टू डू, अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आपण नाही करायला पाहिजे. कारण काय करायला पाहिजे याच्यावर भरपूरशी चर्चा झालेली आहे, पण कधी कधी बघा काय होते की कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे हे पण माहीत असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय म्हणताय, डू नॉट गेस विदाऊट रीडिंग द क्वेश्चन अँड सम क्वेश्चन्स लुक सिमिलर. आता या ठिकाणी बघा की कधी कधी काय होतं की आपण काय करतो, काही काही क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही आणि व्यवस्थित न वाचताच काय करतो, त्याचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि काय करतो कधी कधी आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्याला आपण प्रॉपर रीड सुद्धा करत नाही आणि काय करतो त्या ठिकाणी आन्सर टिक करायची घाई करतो. तर असं करू नका. काय म्हटलेलं आहे की डू नॉट गेस विदाऊट रीडिंग द क्वेश्चन. तुम्हाला एक तर काय करायचं आहे, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात कठीण जो सब्जेक्ट जाणार आहे तो असणार आहे अरिथमॅटिक टेस्ट. तर जास्तीत जास्त जो तुमचा टाइम आहे तो कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे, तुम्हाला अरिथमॅटिक टेस्टमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि बघा टाइम मॅनेजमेंट इतकं चांगलं असलं पाहिजे की प्रत्येक प्रश्नाला वाचायला आपल्याला पुरेसा वेळ मिळणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होणार की घाई गडबडीमध्ये आपण पहिले जे येणारे क्वेश्चन आहे ते आपल्याला कठीण वाटत आहे, त्याच्यामुळे आपण तिथे खूप जास्त टाइम इन्व्हेस्ट करत आहोत आणि मग पुढचे प्रश्न आपल्याला वाचायला वेळही नाही आहे. मग आपण काय करतो, अशा प्रश्नाचे उत्तर गेस करत आहोत. तर अशा चुका करू नका. कारण काय होते बघा त्या ठिकाणी की ज्या वेळेला तुम्हाला एखादी पेपर तुमच्याकडे दिला जातो तर त्या पेपरमध्ये इझी, मीडियम आणि हार्ड अशा सगळ्या लेवलचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी इन्क्लुडेड केलेले आहे. कधी कधी काय होते की पहिला दुसरा जरी क्वेश्चन हार्ड असला तरी पुढचे प्रश्न काय असू शकतात, त्या ठिकाणी इझी किंवा मीडियम लेवलचे असू शकतात.
त्याच्यामुळे बघा काय होणार आहे, त्या ठिकाणी जे क्वेश्चन हार्ड आहे तर ते चुकण्याचे चान्सेस असू शकतात, परंतु जे क्वेश्चन इझी आहे तर त्या तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली रीड करायचं आहे, विदाऊट गेसिंग करता प्रॉपर सॉल्व करून आन्सर काय करायचं आहे, तुम्हाला टिक करायचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. घाई गडबड होऊन टाइम मॅनेजमेंटमध्ये चुका करू नका. दुसरी गोष्ट काय आहे त्या ठिकाणी की डोंट स्टिक टू अ सिंगल क्वेश्चन फॉर मोर दॅन 1 मिनिट, टाइम विल बी रन आउट. काय होते बघा, तेच म्हणजे हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं करायचं आहे. कारण आपला जो पेपर आहे बघा त्या ठिकाणी टोटल त्या ठिकाणी किती क्वेश्चन्स असणार आहे, तर 80 क्वेश्चन्स असणार आहे. मग काय होत आहे की आपण एकाच क्वेश्चनमध्ये जर तो आपल्याला क्वेश्चन खूप हार्ड वाटत आहे, मग त्याला आपण सोडवतच आहोत किंवा मग आपलं उत्तरच निघत नाही, मग अशा वेळेला आपण काय करतो, खूप जास्त टाइम त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. आणि जर आपण काय केलं की एकाच क्वेश्चनला 5 मिनिट लावले, 7 मिनिट लावले, तर मग काय होत जाणार आहे की पुढचे क्वेश्चन जे आपल्याला सोपी जरी असतील तरी ते वाचायला वेळ मिळणार नाही किंवा पुढच्या टाइम काय होऊन त्या ठिकाणी निघून जाईल. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं बघा, एकदा प्रश्न नीट वाचायचा. पहिल्यांदा प्रश्न वाचल्याबरोबरच आपल्याला समजतो ना की हा मला जमण्यासारखा आहे की मला जमण्यासारखा नाही. मग काय करायचं बघा, जे तुम्हाला अरिथमेटिक टेस्टचे जे 20 क्वेश्चन्स असतात ना, पहिले काय करा, पहिल्यांदा प्रश्न वाचायचा. आणि जर तो प्रश्न वाचला आणि वाचल्याबरोबर तुमच्या जर हे लक्षात आलं की अरे हा तर माझ्या ओळखीचा आहे किंवा या टॉपिकची तर मी प्रॅक्टिस केली होती, हा प्रश्न मला जमण्यासारखा आहे, असं वाटत असेल तरच त्या ठिकाणी काय करा, तो प्रश्न सोडवायला घ्या आणि कमीत कमी वेळेचा वापर करून काय करायचा, तो प्रश्न अटेम्प्ट करायचा. परंतु एखाद्या वेळेला काय होतं, तुम्हाला वाटत होतं की मला हा जमेल, पण मग आन्सर जर येतच नाही तर खूप जास्त टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. कारण जर असं कराल तर त्या ठिकाणी पुढचे जे प्रश्न आहेत जे सोपे जरी असेल तरी ते तुम्हाला सोडवायला वेळ सुद्धा मिळणार नाही, वाचायलाही वेळ मिळणार नाही. तर गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा की वॉच जमत असेल तर सोबत ठेवा. कधी कधी तुम्ही ज्या सेंटरवर जाणार आहोत तर त्या ठिकाणी काय केलं जातं, ऑलरेडी वॉच असतात. कधी कधी काय होते बघा की या पेपरमध्ये दर काय केलं जाते, त्या ठिकाणी आफ्टर 30 अवर्स काय केले जाते, बेल वाजवली जाते. परंतु मला असं वाटतं की आपल्यासोबत जर एखादी वॉच असली तर आपलं वेळेकडे व्यवस्थित लक्ष राहू शकते. त्यामुळे काय करायचं, डिजिटल वॉच न देता एखादी काय करायची, रिस्टवॉच साधी वॉच काय करायची तुम्ही घेऊन जायचं आणि टाईमकडे लक्ष देत देत काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला अटेम्प्ट करायचं आहे. हे लक्षात आलेलं असेल. परत बघा या ठिकाणी की डोंट टेक टेन्शन, मेनी स्टुडंट फेल ओनली बिकॉज ऑफ स्ट्रेस नॉट डिफिकल्टी. आता हे तर मी तुम्हाला मगापासूनच सांगत आहे बघा की आजपासून उरलेले जे दिवस आहे तर आपल्याला स्ट्रेस घ्यायची नाहीच आहे. कारण जितकं जास्त आपण स्ट्रेस घेऊ तर जे आपण करणार होतो तेही आपलं हातचं निघून जाणार आहे. पुढचे दिवस हे रिव्हिजनच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आत्ता पुढचे दिवस आपण जितके जास्त काय करू त्या ठिकाणी चांगले घालवू, जितकं जास्त आपण काय करू, रिव्हिजन करू, अभ्यास करू, तितका आपला पेपर खूप चांगला जाणार आहे. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की स्ट्रेस घ्यायची नाही आहे. कारण असं जर कराल तर तुमचं काहीही होणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, त्या ठिकाणी शांत राहून पॉझिटिव्ह राहून आपल्या परीक्षेची काय करायची आहे, तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे. पुढे काय म्हणताय, डोंट लिव्ह एनी बॉक्स ब्लँक. म्हणजे या ठिकाणी बघा ह्या गोष्टी सांगण्यामागचं रिझन काय आहे की कधी कधी काय होतं, तुम्ही सेंटरवर जाता, तिथे तुमची चेकिंग वगैरे केली जाते. मग अशा सिच्युएशनमध्ये मग त्या ठिकाणी तुमचा वेळ वगैरे वाया जाऊ शकतो. एखाद्या वेळेला एखाद्या टीचरनी काही म्हटलं तर तुमचा मूड ऑफ होऊ शकतो. मग असल्या झंझटी मागे लावून घ्यायच्याच नाही. म्हणजे आपल्याला आवश्यक जेवढं साहित्य आहे तेवढंच साहित्य काय करायचं, आपण सोबत न्यायचं. अदर जे काय आहे त्या ठिकाणी ब्लँक बॉक्सेस वगैरे आहेत त्या काय करायच्या नाही, त्या ठिकाणी सोबत न्यायच्या नाही. परत बघा की डोंट कॅरी मोबाईल और स्मार्ट वॉच इनसाइड हॉल. म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला स्मार्ट वॉच न्यायची नाही. जर तुम्हाला काय करायचं असेल त्या ठिकाणी टाईमचं मॅनेजमेंट कसं होत आहे की नाही हे जर चेक करायचं आहे तर तुम्ही सिंपल आपली जी रिस्टवॉच आहे ती यूज करू शकता. डिजिटल किंवा स्मार्ट वॉच झालं किंवा मोबाईल झालं हे सेंटरमध्ये नेणं अलाउड नसते. तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या नाही, विद्यार्थी मित्रांनो सोबत न्यायच्या नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असेल. आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा की पुढच्या दिवसांना अनुसरून मी काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की अरे आपली परीक्षा तर जवळ येत आहे, मग आपण काय करायला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. तर या सगळ्या दृष्टीचा विचार करून मी आजचा तुम्हाला काय केलेला आहे त्या ठिकाणी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न, त्याच्यानंतर सिलेबस, ह्या दोन गोष्टी काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता मी तुम्हाला पुढे काय करणार आहे तर एक ॲनालिटिक चार्ट प्रोव्हाइड करणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याचा आपण काय करायला पाहिजे, पुढच्या दिवसामध्ये रिव्हिजन करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्याकडे एकदा लक्ष द्या की कोणते असे इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याचं आपल्याला रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण वेळ कमी आहे आणि वेळ जितका आपल्याजवळ आहे त्या वेळेमध्ये आपण सगळं काही करू शकणार नाही. आता पुढची दिवस हे कशाचे आहे, रिव्हिजनचे आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक ॲनालिटिक चार्ट दिसत असेल. हा जो चार्ट आहे बघा हा मेंटल ॲबिलिटी टेस्टची रिलेटेड आहे.
मग या चार्टमध्ये तुम्हाला काय लक्षात येत आहे तर आपण बघा या ठिकाणी चॅप्टरची नेमिंग दिलेली आहे की कोणकोणत्या चॅप्टरवर आत्तापर्यंत काय केले जाते त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण मेंटल ॲबिलिटीचा विचार करतो तर मेंटल ॲबिलिटीमध्ये हे जे टोटल क्वेश्चन्स आहेत बघा, टोटल क्वेश्चन्स किती असतात त्या ठिकाणी तर 40 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक पॅटर्नचे तुम्हाला किती क्वेश्चन्स विचारले जातील त्या ठिकाणी 4 क्वेश्चन्स विचारले जातील. तर काय होतंय बघा की या ठिकाणी ॲनॉलॉजी दिलेलं आहे, परत जॉमेट्रिकल फिगर्स दिलेले आहे, फिगर सिरीज कंप्लिशन आहे, ऑडमॅन आउट आहे, फिगर मॅचिंग, पॅटर्न कंप्लिशन, मिरर इमेजिंग, त्याच्यानंतर बघा फोल्डिंग अँड अनफोल्डिंग आणि काय होतंय त्या ठिकाणी इम्बेडेड फिगर्स आणि काय होतंय फिगर फॉर्मेशन किंवा स्पेस व्हिज्युअलायझेशन. हे जे 10 टॉपिक आहे बघा हे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे येणारा जो तुमचा पुढचा जो पेपर आहे तर मेंटल ॲबिलिटीवर या 10 टॉपिकला फिक्स करा. म्हणजे या 10 टॉपिकवरच काय होणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. आणि तुमच्या हे लक्षात येतच बघा की प्रत्येक जो पॅटर्न आहे तर त्या प्रत्येक पॅटर्नचे किती क्वेश्चन्स विचारले जाते त्या ठिकाणी 4 क्वेश्चन. जर तुम्ही याची टोटल कराल तर तुमच्या लक्षात येते बघा की टोटल किती क्वेश्चन्स विचारलेले आहे 40 क्वेश्चन्स विचारलेले आहे. तर तुम्हाला बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी की काय होतंय जर आपण प्रॉपर या चार्टचं ॲनालायसिस केलं तर तुम्हाला बघा काय दिसते त्या ठिकाणी रिपिटेशन्स दिसते की आपल्याला काय होतंय की जो सिलेबस आहे सिलेबसमध्ये बघा मिरर इमेजेस आणि वॉटर इमेजेस असं दोन्ही जरी इन्क्लुडेड करत असलं तरी जर आपण या चार्टला प्रॉपर ॲनालायसिस केलं तर आपल्याला लक्षात येते बघा की जास्तीत जास्त प्रश्न हे कशावर विचारले जातात त्या ठिकाणी मिरर इमेजेसवर विचारले जाते. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा हे प्रॉपर जे मी दिलेलं ॲनालायसिस आहे याला व्यवस्थित बघून घ्या. पुढच्या काही दिवसामध्ये जेव्हा तुम्ही मेंटल ॲबिलिटी टेस्टचा काय करणार आहे त्या ठिकाणी रिव्हिजन करणार आहे तर मी तुम्हाला जे काय दिलेले हे जे स्लाइड्समध्ये प्रोव्हाइड केलेले जे 10 टॉपिक्स आहे प्रत्येक टॉपिकचे निदान तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर 50-50 क्वेश्चनची व्यवस्थित प्रॅक्टिस करून जायची आहे. म्हणजे असं जर तुम्ही कराल तर पेपरमध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. हे झालेलं आहे. आता या ठिकाणी पुढे बघा आपण काय करू त्या ठिकाणी की नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट आहे हा कोणता आहे त्या ठिकाणी अरिथमेटिक टेस्ट. मेंटल ॲबिलिटी तसे थोडंफार इझी असते पण आपल्याला कठीण जाणारा सब्जेक्ट म्हणजे कोणता आहे त्या ठिकाणी ते अरिथमेटिक टेस्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की काय होतंय की हा जो बघा ॲनालायसिस हा 20 जानेवारी 2024च्या पेपरचं काय आहे त्या ठिकाणी ॲनालायसिस आहे. परत बघा या ठिकाणी 23चे जे फेज 1 फेज 2चे पेपर आहे 22, 21 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ॲनालायसिस केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी लक्षात घेतो बघा हे जे सगळे चॅप्टर्स आहे हे आपल्याला सिलेबसमध्ये इन्क्लुडेड केलेले आहे. परंतु प्रश्न जे विचारले जात आहे बघा तर या ठिकाणी जर आपण 2024च्या पेपरचा विचार केला तर काय होतं या ठिकाणी फक्त बघा नंबर सिस्टीम या टॉपिकवर टोटल किती क्वेश्चन्स विचारले गेले 5 क्वेश्चन्स विचारले गेले. तुम्ही वेटेजचा विचार करा म्हणजे अरिथमेटिक टेस्टचे जे 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे त्याच्यापैकी 5 क्वेश्चन हे फक्त कोणत्या टॉपिकवर विचारले गेलेले आहे त्या ठिकाणी तर नंबर सिस्टीम. म्हणजे हा जो टॉपिक आहे बघा हा तुमच्यासाठी काय झालेला आहे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट झालेला आहे. परत बघा हे जे फंडामेंटल ऑपरेशन ऑन मॅथमॅटिक्स आहे याच्यावर काय होतं की काही मागच्या वर्षामध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला नाही. परंतु या चॅप्टरला एकदा व्यवस्थित करून घ्या कारण काय होईल की याचे जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला अदर चॅप्टरमध्ये काय होईल त्या ठिकाणी हेल्पफुल ठरेल. पण महत्त्वाचं काय आहे बघा तुम्हाला पहिला चॅप्टर व्यवस्थित करायचा आहे. हा जो थर्ड दिलेला आहे हा कशाशी रिलेटेड दिलेला आहे फ्रॅक्शन आणि डेसिमलशी रिलेटेड दिलेला आहे. याच्यावर पण बघा काय झालेलं आहे त्या ठिकाणी 4 क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे हा जो फर्स्ट आहे थर्ड चॅप्टर आहे याला व्यवस्थित काय करायचं आहे त्या ठिकाणी रिवाईज करायचे आहे. याचे PYQ काय करायचे आहे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून जायचे आहे. त्याच्यानंतर बघा LCM HCF परत स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब रूट किंवा अप्लिकेशन ऑफ मेजरमेंट. तर हे जे 3 टॉपिक आहे बघा तर या 3 टॉपिकवर 2024चा जो पेपर आहे म्हणजे 2024च्या पेपरमध्ये कोणत्याच प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही आहे. जर आपण त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी बघत गेलो तर आपल्याला लक्षात येईल बघा की कंपॅरेटिव्हली फर्स्ट आणि थर्डपेक्षा हे जे चॅप्टर्स आहे हे लेस इम्पॉर्टंट आहे. आपल्याला प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास तर करून जायचंच आहे परंतु बघा या ठिकाणी या टॉपिकवर सहसा काय झालेलं नाही त्या ठिकाणी तर जास्त प्रश्न विचारलेले नाही. मग महत्त्वाचा आणखी एक टॉपिक वाटतो मला तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन. कारण सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवर काय होतं आहे त्या ठिकाणी तर दरवर्षी त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येत आहे. जरी त्या ठिकाणी काय होतं प्रोबॅबिलिटी कमी जास्त होत असली तरी या टॉपिकवर काय होऊ शकतात त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा त्या ठिकाणी हा जो एव्हरेज आहे किंवा पर्सेंटेज आहे या टॉपिकवर पण काय केलेलं आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारले नाही आहेत. एक महत्त्वाचा टॉपिक वाटतो तो म्हणजे प्रॉफिट आणि लॉस. बघा या ठिकाणी लक्षात येत असेल की नंबर सिस्टीम नंतर आपल्याला परत कोणत्या टॉपिककडे लक्ष द्यायचं आहे त्या ठिकाणी तर प्रॉफिट लॉस. सिंपल इंटरेस्टवर पण प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी कमी झालेली आहे. काय करायचं अभ्यास करत असताना सगळा सिलेबस कव्हर करा पण रिवाईज करत असताना ह्या चॅप्टरला काय करायचं आहे त्या ठिकाणी जास्त वेटेज तुम्हाला द्यायचं आहे. हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल बघा. आता नेक्स्ट जो आहे त्या ठिकाणी हा जो चॅप्टर नंबर 12 आहे हा कशाशी रिलेटेड आहे त्या ठिकाणी तर रेशो अँड प्रोपोर्शनशी रिलेटेड आहे. मग रेशो अँड प्रोपोर्शनवर तर बघा प्रश्न विचारलेच नाही त्यामुळे हा चॅप्टर जरी तुम्ही स्किप केला तरी चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे बघा तो युनिटरी मेथडशी रिलेटेड दिलेला आहे.
म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे टॉपिक इन्क्लुडेड असतात. तर युनिटरी मेथड एकदा बघून घ्या, कारण मागच्या वर्षीला काय होतं या ठिकाणी की एक प्रश्न या टॉपिकवर आलेला आहे, होऊ शकते एखादी प्रश्न परत येईल. परत बघा, हा वर्क आणि टाईम हा जो टॉपिक आहे हा थोडासा अभ्यास करायला हार्ड सुद्धा आणि याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीये, त्याच्यापुढे वेळ वाया घालवू नका आणि ह्या टॉपिकला पण काय करा त्या ठिकाणी स्किप करा. परत बघा, टाइम, स्पीड आणि डिस्टन्स या टॉपिकवर पण काय होतंय त्या ठिकाणी की मागच्या 2 वर्षामध्ये प्रश्न विचारले गेलेले नाही, परंतु काय झालेलं आहे की 2023 म्हणा की 2022 याच्यावर प्रश्न विचारले गेले होते. तर काय करा, जितकं जमते तेवढं फक्त काय करायचं, एक बेसिक रिव्हिजन करून जायचं, खूप हार्ड लेवलमध्ये याचा अभ्यास करू नका. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे त्या ठिकाणी एरिया अँड पेरिमीटर. हा परीक्षेच्या दृष्टीने मला खूप इम्पॉर्टंट टॉपिक वाटतो, कारण दरवर्षी बघा जवळजवळ काय होतं त्या ठिकाणी 3 क्वेश्चन्स या टॉपिकवर विचारले जात आहे. आणि मला असं वाटतं की येणारा जो पुढचा पेपर आहे तर या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला एरिया आणि पेरिमीटरवर काय केले जातील त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाते. तुम्हाला काय करायचं बघा की एरिया आणि पेरिमीटर जे जॉमेट्रिकल फिगर्स असतात तर त्याचे काय करायचे फॉर्म्युले नीट अभ्यासून जायचे आहे, कारण त्या फॉर्म्युल्यावर डिपेंडेंट काय होऊ शकतात, तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. परत बघा, सरफेस एरिया अँड वॉल्यूम याला पण स्किप करा. परत या ठिकाणी पॅटर्न बघा, हा सिलेबसमध्ये जरी दिलेला असला तरी याच्यावर पण प्रश्न विचारले नाही. आता हा डाटा रिप्रेझेंटेशन किंवा जॉमेट्री हे जे चॅप्टर आहे बघा, हे न्यूली ॲडेड चॅप्टर आहे, तर होऊ शकतात या ठिकाणी की याच्यावर प्रश्न यावर्षी विचारले जातील. जॉमेट्रीकडे काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की जॉमेट्रीमध्ये तुम्हाला काय असतात त्या ठिकाणी जे बेस असतो की पॉईंट काय आहे, सेगमेंट काय आहे, अँगल्स काय आहे, त्याचे टाईप्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं काय करायचं एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे बघा की पेपरमध्ये प्रश्न जे विचारले जात आहे तर ते कोणत्या टॉपिकवर काय केलेलं आहे त्या ठिकाणी जास्त वेटेज दिलेलं आहे. मग अभ्यास करताना मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला या ॲनालायसिसचा फायदा होईल आणि मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर टिक करून दिलेलं आहे त्याचं काय करायचं, तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी रिव्हिजन करून जायचं आहे. मग हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आता. तर बघा आपण तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा विषय होता आपला नवोदय परीक्षेची तयारी कशी करा किंवा नवोदय परीक्षेला जात असताना तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी सोबत ठेवायच्या आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असेल. मला वाटते की माझी तुम्हाला मदत व्हावी ह्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्या खूपशा गोष्टी लक्षात आलेल्या असेल की पुढच्या काही दिवसामध्ये नेमकं तुम्हाला करायचं काय आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, जर नवोदय एक्झाम विषयी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये काय करा, त्या ठिकाणी कमेंट करा. तुमचे कोणतेही जरी प्रश्न असेल तर त्याचं सोल्युशन देण्याचा आम्ही काय करू त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेला असेल तर हा व्हिडिओ काय करायचा आहे त्याकडे लाईक करायचा आहे, त्या ठिकाणी शेअर करायचं आहे आणि काय करायचं आहे त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. तसंच बघा, स्टडी हेल्पर अकॅडमी यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी तो 4th क्लास आणि 7th क्लासचा स्कॉलरशिप एक्झामचा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्या. हा जो कोर्स आहे बघा, तो फक्त 500 रुपीजमध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला 4ही सब्जेक्ट काय करणार आहोत त्या ठिकाणी प्रॉपर प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन, परत त्याची टेस्ट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड होईल. आणि जर तुम्ही काय कराल, या प्रकारचे कोर्स त्या ठिकाणी परचेस करा तर तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी पुढची परीक्षा देण्यासाठी सोपी जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी मी इथेच थांबते. जर तुमचे काही प्रश्न असेल तर तसं मला कळवा. धन्यवाद.